नमस्कार. ITR इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय आणि ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. भरण्याचे काय आहेत फायदे? व्हॉट इज इन्कम टॅक्स रिटर्न? ITR प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान भरला जातो. करदाता एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, कंपनी किंवा समाज असू शकतो. आयकर भरत असताना आपल्याला कागदपत्रे जोडावी लागत नाही. करदात्याने दाखल केलेला ITR आधार, मोबाईल नंबर किंवा इंटरनेट बँकिंग वापरून तयार केलेला OTP द्वारे ई-पडताळणी केली जाते. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. चला आपण हे सर्व डिटेल समजून घेऊया. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय आणि ते भरण्याचे काय आहेत फायदे? आपण आपल्या घरातील मोठ्यांकडून अनेकदा ऐकतो की उद्या ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ITR व्हॉट इज ITR म्हणजे काय आणि ते भरणे का आवश्यक आहे, तसेच त्याचे फायदे काय आहेत? तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ITR म्हणजे काय आणि वेळेवर ITR भरणे का आवश्यक आहे हे जाणून घेऊया. ITR म्हणजे आयकर रिटर्न. हा करदात्याने भारतीय प्राप्तिकर विभागाला त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा कर रिटर्न फॉर्म आहे. बघा, कर रिटर्न फॉर्म आहे. यामध्ये करदात्याच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी संबंधित तपशील असतो. ITR बहुतेक इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये दाखल केला जातो, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मॅन्युअली फाईल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. करदाता एक व्यक्ती, फर्म, ट्रस्ट, कंपनी किंवा समाज असू शकतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही. जेव्हा करदात्याने दाखल केलेला ITR आधार, मोबाईल नंबर किंवा इंटरनेट बँकिंग वापरून तयार केलेला OTP द्वारे ई-पडताळणी केली जाते, तेव्हा प्रक्रिया पूर्ण होते. कोण करू शकतो फाईल? आयकर कायद्यानुसार काही श्रेणी बनवण्यात आल्या आहेत, ज्या अंतर्गत सर्व करदात्यांना निर्धारित वेळेत कर भरावा लागतो. यांना करातून सूट देण्यात आली आहे. 1 नंबर, जर एखादी व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल आणि त्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तर अशा व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. या आकड्याची मर्यादा ओलांडणाऱ्या व्यक्तीला ITR दाखल करावा लागेल. 2 नंबर, जर एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आणि 80 वर्षापेक्षा कमी असेल आणि वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल तर त्या व्यक्तीलाही कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. 3 नंबर, यासोबत जर एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तिचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर त्या व्यक्तीला कराच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल. या लोकांना भरावा लागेल ITR. 1 नंबर, जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न विहित मर्यादेनुसार असेल परंतु 1 किंवा अधिक चालू खात्यांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम किंवा एकूण रक्कम जमा केली असेल तर ती ITRच्या कक्षेत ठेवली जाईल. 2 नंबर, प्रत्येक कंपनी आणि फर्मला तोटा असो वा नफा असो त्यांना ITR भरावा लागतो.
जर एखाद्या व्यक्तीने परदेशात 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला देखील ITR च्या कक्षेत ठेवले जाईल. आणि 4 नंबर, जर एखाद्या व्यक्तीचे वीज वापरावर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला देखील ITR भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत ITR दाखल केला जातो. खाली जाणून घ्या तुम्ही ITR का भरावा. 1 नंबर, का भरायला पाहिजे? दंड टाळण्यासाठी. जर तुम्ही ITR भरला नाही तर तुम्हाला 5,000 रुपये दंड होऊ शकतो. यासह आयकर कायदा 1961 नुसार ITR दाखल करण्यास विलंब झाल्यास व्याज लागू केले जाऊ शकते. कायदेशीर कारवाई, जर तुम्हाला ITR भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला IT विभागाकडून नोटीस पाठवली जाईल आणि तुम्ही कायदेशीर अडचणीतही येऊ शकतात. नोटिशीला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने आयकर विभागाच्या निदर्शनास आल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. कर्ज मंजुरी, जर तुम्ही नेहमी वेळेवर ITR भरला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. व्हिसा, अनेकदा जेव्हा तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता तेव्हा दूतावासांकडून तुम्हाला ITR ची हिस्ट्री सबमिट करण्यास सांगितले जाते. जर तुम्ही वेळेवर ITR भरला असेल तर तुम्हाला व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. ITR फायलिंग, कर वाचवण्यासाठी जुनी प्रणालीत फायद्याची विशेष फॉर्म भरावा लागणार, अन्यथा महागात पडणार. ओल्ड वर्सेस न्यू इन्कम टॅक्स रिझीम, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी अद्याप महिन्याभर शिल्लक आहे. जर तुम्ही अजूनही कर व्यवस्था निवडली नाही आणि कंपनीने TDS कापला आहे, नव्या आर्थिक वर्षासाठी तुम्हाला तुमचा कर प्रणालीत बदल करायचा असेल तर आता तुम्हाला संधी आहे. तुम्ही एका कर प्रणालीतून दुसऱ्या कर प्रणालीत स्विच करू शकतात. यासाठी करदात्यांना एक फॉर्म भरायचा आहे. टॅक्स सेव्हिंग ऑन सॅलरी, पगारदारांना नो इन्कम टॅक्स, इतक्या लाखांपर्यंतचे उत्पन्न होईल टॅक्स फ्री. इन्कम टॅक्स सेव्हिंग रूल, टॅक्स स्लॅबनुसार लोकांना जास्त उत्पन्नावर कर भरावा लागतो. जुन्या कर प्रणालीनुसार आयकर नियमानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत अनेक आयकर सूट मिळतात, जेणेकरून एखादी व्यक्ती 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही कर भरावा लागणार नाही. पगार 10 लाख पेक्षा जास्त तरीही 1 रुपया टॅक्स नाही. कसं ते आपण आता समजून घेऊ. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पगारदार लोकांना कमाईतून टॅक्स वाचवण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक आहे. चालू आर्थिक वर्षाचा शेवट आता जवळ आला असून जुने आर्थिक वर्ष संपायला जवळपास 1 महिना राहिला आहे. म्हणजे आज 6 मार्च 2024 आहे आणि आपल्याकडे अजून 25 दिवस आहे 31 मार्च पर्यंत. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केली आणि तरी सुद्धा तुम्ही आता सुद्धा टॅक्स वाचवू शकता 31 मार्चात इन्व्हेस्टमेंट केली तर. ती कोणती समजून घेऊया. अशा परिस्थितीत टॅक्स वाचवण्यासाठी शेवटचे काही दिवस महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे उरलेल्या दिवसात कर नियोजनाद्वारे 10 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर एखाद्या व्यक्तीला 1 रुपयाही कर भरावा लागणार नाही. केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वार्षिक अर्थसंकल्पात जुन्या कर प्रणाली अंतर्गत 2.5 लाख वार्षिक उत्पन्न तर नव्या टॅक्स रिझम मध्ये 7.5 लाखांचे म्हणजे 7 लाख प्लस 50,000 सवलत वार्षिक उत्पन्न करमुक्त घोषित केले होते. परंतु तुमचे वार्षिक उत्पन्न दोन्ही कर प्रणालीमधील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. जुन्या कर प्रणालीनुसार
5 ते 10 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावरती 20% कर आकारला जातो, तर 10 लाख आणि त्याहून अधिक वार्षिक उत्पन्नावर 30% दराने कर भरावा लागेल. 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावरती 0 कर. जुन्या कर प्रणाली अंतर्गत सरकार कर सूट देते, ज्याद्वारे करदात्याला 10 लाखांच्या उत्पन्नावर 1 रुपया ही टॅक्स भरावा लागणार नाही. स्टँडर्ड डिडक्शनद्वारे 50,000 रुपयांची कर सूट मिळाल्यावर आता तुमचे करपात्र उत्पन्न 9.5 लाख रुपये राहिले. EPS, PPS, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, इक्विटी लिक्विड स्कीम सर्टिफिकेटद्वारे सिस्टमद्वारे तुम्ही यासारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांची बचत होऊ शकते. आता तुमचे एकूण उत्पन्न राहिले 8 लाखाच्या घरात असेल. त्यानंतर नॅशनल पेन्शन योजनेत अंतर्गत कलम बघा 80CCD1B या सेक्शनद्वारे कशात नॅशनल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून, हे लक्षात असून द्या, अंतर्गत 50,000 रुपयांचा कर सुटाचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे आता उत्पन्न 7.5 लाखापर्यंत कमी होईल. आयकर कलम 24B अंतर्गत जर तुम्ही गृहकर्ज 2 लाख रुपयांची कर सूट उपलब्ध असून आता तुमचे उत्पन्न किती राहिले 5.5 लाख रुपयांपर्यंत कमी होईल. म्हणजे 10 लाख उत्पन्नासाठी तुम्हाला गृहकर्ज आणि बाकीच्या काही इन्व्हेस्टमेंट असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला टॅक्स येणार नाही. प्राप्ती कराच्या कलम 80D अंतर्गत तुमच्या कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स म्हणजे वैद्यकीय विमा घेतल्यास तुम्हाला 25,000 पर्यंत आणि तुमच्या पालकांचा आरोग्य विमा काढल्यास 50,000 रुपयांपर्यंत कर सूट मिळते. यासह आता तुमचे उत्पन्न किती राहिले तर 5 लाखांपर्यंत पोहोचले. अशा प्रकारे जुन्या कर प्रणालीमध्ये कलम 87A अंतर्गत सूटसह 5 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होते. आता नवीन कर प्रणाली. नव्या कर प्रणाली टॅक्स बचतीचे पर्याय. लक्षात घ्या की वरील कर सूट फक्त जुन्या कर प्रणालीत उपलब्ध आहे आणि तुम्ही ITR भरताना नवीन कर व्यवस्था प्रणालीत पर्याय निवडल्यास तुम्हाला कलम 80C सारख्या आयकर सवलतीचे लाभ मिळणार नाही, जे जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत. नव्या कर प्रणाली अंतर्गत करदात्याला फक्त 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शनचाच लाभ मिळेल. अशा परिस्थितीत जर तुमचे उत्पन्न 10 लाखांपर्यंत असेल तर कर बचतीसाठी जुनी कर व्यवस्था योग्य ठरेल. टॅक्स सेव्हिंग. नोकरदार लोकांसाठी टॅक्स वाचवण्यासाठी शेवटची संधी. सेव्हिंग तर होईलच, पण मिळेल मोठा परतावा. इन्कम टॅक्स सेव्हिंग टिप्स. आर्थिक वर्ष संपत असताना नोकरदार विशेषतः आयकर कक्षेत येणारे लोक टॅक्स वाचवण्यासाठी युक्त्या लावत आहेत. बहुतांश गुंतवणूकदार कर वाचवण्यासाठी वर्षभर पैसे गुंतवतात, पण ज्यांनी अद्यापही गुंतवणूक सुरू केलेली नाही त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणीही हजारो रुपये टॅक्स वाचवण्याची संधी आहे. इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करायचं? तुम्ही खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असाल तरीही प्रत्येक पगारदार व्यक्ती दरवर्षी कर वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. बहुतेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांकडून प्राप्ती कराचा पुरावाही मागितला आहे, ज्याच्या आधारे त्यांच्या पगारातून टॅक्स कापला जाईल. चालू आर्थिक वर्ष 23-24 बद्दल बोलायचे तर 29 फेब्रुवारी पर्यंतच्या गुंतवणुकीचा पुरावा सादर करावा लागेल, ज्यासाठी आता केवळ 15 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्या नोकरदाराने गुंतवणूक केली नसेल तर शेवटच्या क्षणी कर वाचवण्यासाठी कोणतेही पर्याय उरतात ते पाहूया. चालू वर्ष 31 मार्च रोजी संपेल, पण कर्मचाऱ्याने फेब्रुवारी पर्यंतच्या गुंतवणुकीचा पुरावा सादर करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून मार्च मध्ये कंपनी तुमच्या कराची गणना करून तुमच्या पगारावर टॅक्स कपात करू शकेल. तुम्ही फेब्रुवारी नंतर गुंतवणूक केली तरीही तुम्हाला ITR भरून तुमचे पैसे रिफंड घेऊ शकतात. बघा,
आता मार्च महिना चालू आहे, आता जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी तुमचे टॅक्सचे पैसे रिफंड मिळू शकतात. सध्या कर वाचवण्यासाठी तुम्ही शेवटच्या क्षणी गुंतवणूक कशी करू शकतात हा मोठा प्रश्न तुमच्या समोर असेल. जर आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत जेथे गुंतवणूक करून तुम्ही हजारो रुपयांचा टॅक्स लगेच वाचवू शकतात. 1.5 लाखाचा थेट लाभ. बघा, टॅक्स वाचवण्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक म्हणजे आयकर कलम 80C अंतर्गत पैसे गुंतवा, ज्यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपयांची एक रकमी गुंतवणूक करू शकतात. 80C अंतर्गत कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय बाजारात आहे. उदाहरणार्थ, PPF खाते उघडून एक रकमी 1.5 लाख रुपये जमा करू शकतात 15 वर्षाकरता. ही इन्व्हेस्टमेंट आहे. याचं डिटेल मी तुम्हाला ऑलरेडी मागच्या व्हिडिओत दिला आहे. किंवा तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते उघडून गुंतवणुकीचा पर्याय तुमच्याकडे आहे. याशिवाय 5 वर्षासाठी टॅक्स सेव्हिंगसह FD देखील उपलब्ध असून तुम्हाला म्युच्युअल फंडात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला इक्विटी लिक्विड सिस्टम मध्ये ही 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळू शकते. विम्याद्वारे संरक्षण आणि बचतही. वैद्यकीय विमा ही टॅक्स वाचवण्यासाठी दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाला कुटुंब तर सुरक्षित राहीलच, शिवाय हजारो रुपयांचा टॅक्सही वाचेल. आयकराच्या कलम 80D अंतर्गत 60 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती वैद्यकीय विमा प्रीमियमवर 25,000 रुपये पाहिजे, इथे 2500 लिहिले रुपयांची कर सुटाचा दावा केला जाऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या पालकांच्या ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांचा विमा उतरवला तर तुम्हाला प्रीमियम 50,000 रुपयांची अतिरिक्त कर सवलत मिळेल. अशा प्रकारे एकूण 75,000 रुपयांपर्यंतची कर सूट मिळेल. NPS वर 50,000 रुपयांची बचत नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर. जर तुमचे नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत Tier 1 खाते असेल तर तुम्हाला Tier 2 खाते उघडण्याची सुविधा देखील आहे. या खात्यात तुम्ही वार्षिक 50,000 रुपये जमा करू शकतात आणि आयकर कलम 80CD1B अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त कर सूटाचा लाभही मिळेल. बघा, अतिरिक्त आयकर स्लॅब आर्थिक वर्ष 23-24, मूल्यांकन वर्ष 24-25 आणि 23-24 मूल्यांकन वर्ष 24-25 नवीन आणि जुनी कर प्रणाली. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्व व्यक्ती, HUF, भागीदार संस्था, LLP आणि कॉर्पोरेट्स यांनी कमावलेल्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक बाबतीत कर हा फ्लॅट रेट नुसार नाही तर आकारणीनुसार आकारला जातो. जर त्याचे उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा मूलभूत सवलत मर्यादा म्हणून ओळखले जाते असेल तर लोकांना कर विवरणपत्र भरणे आणि लागू कर भरणे आवश्यक आहे. व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती, 80 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या व्यक्ती. चला तर या प्रत्येक श्रेणीवर एक नजर टाकूया. बजेट 2023 अपडेट. नवीन कर प्रणाली. आयकर दर. सुधारित उत्पन्न. स्लॅब उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत 0, 3 लाख ते 6 लाखापर्यंत, 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 5%, 6 ते 9 लाखांमध्ये 10%, 6 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 15,000 टॅक्स, 9 ते 12 लाखाला 9 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 45,000 रुपये टॅक्स प्लस 15% त्याच्यावर असेल तर, 12 ते 15 लाखापर्यंत 90,000 रुपये येतो टॅक्स आणि त्याच्यावर असेल तर वरती 20%, 15 लाखाच्या वर 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्नावर 1.5 लाख रुपये टॅक्स आणि त्याच्यावरती असेल 15 लाखाच्या वर तर वरती 30%. आयकर आकारणी म्हणजे काय? प्रत्येक करदात्यावर भारतीय आयकराच्या आकारणीनुसार कर आकारला जातो. आकारणी प्रणाली म्हणजे उत्पन्नाच्या विविध श्रेणींसाठी वेगवेगळे कर दर निश्चित करणे. याचा अर्थ जशी करदात्याच्या उत्पन्नावर वाढ होईल त्याचप्रमाणे कर दर वाढतील. अशा प्रकारच्या कर प्रणालीमुळे देशात प्रगतिशील आणि निष्पक्ष
कर प्रणालीत सक्षम होतात. प्रत्येक अर्थसंकल्पात अशा प्रकारच्या आयकर स्लॅबमध्ये बदल होत असतात. करदात्याच्या वेगवेगळ्या श्रेणींसाठी हे आकारणी दर वेगवेगळे आहेत. आयकर विभागांमध्ये वैयक्तिक करदात्याच्या 3 प्रकारच्या कर प्रणालींचा समावेश आहे. व्यक्ती 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेले नागरिक आणि अनिवासी, निवासी ज्येष्ठ नागरिक 60 ते 80 वर्ष, निवासी सुपर ज्येष्ठ नागरिक वय 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले. आर्थिक वर्ष 22-23 साठी आयकर आकारणी दर मूल्यांकन वर्ष 23-24 आणि आर्थिक वर्ष 22-23 मूल्यांकन वर्ष 23-24 नवीन कर प्रणाली ऐच्छिक का आहे? तर बघा, नवीन कर रचनेमध्ये करदात्यांना निवडण्याचा पर्याय, आयकरामध्ये उपलब्ध असलेल्या निवडक सवलती आणि कपात सोडतील या अटीवर त्यांना नवीन कर प्रणालीनुसार कमी दराने आयकर भरता येईल किंवा सध्याच्या कर दरानुसार कर भरणे. या जुन्या कर रचनेत राहून कर भरल्याने करदात्याला फायदा आणि सूट मिळू शकते. आर्थिक वर्ष 22-23 मूल्यांकन वर्ष 23-24 साठी आयकर आकारणी दर नवीन कर प्रणालीमध्ये लागू. आकारणी, नवीन कर प्रणाली, नवीन कर व्यवस्था 2023च्या अर्थसंकल्पानुसार अर्थसंकल्प 2023 नंतर 31 मार्च 2023 पर्यंत 1 एप्रिल 2023 पासून बघा 2.5 लाखापर्यंत नील, 2.5 ते 3 लाखापर्यंत 5%, 3 ते 5 लाखापर्यंत 5%, इथे पण 5%, इथं 5 ते 6 लाखापर्यंत 31 मार्च 23च्या 10%, त्यानंतर 5%, तर 6 लाख ते 7.5 लाखाला 10 ते 10 सेम आहे. 7.5 ते 9 लाखापर्यंत इथं 15%, इथं 10% केले आता 31 मार्च 2023 नंतर. 9 लाख ते 10 लाखापर्यंत 15, इथे पण 15. 10 ते 12 लाखांपर्यंत 20%, 15%. 12 लाख ते 12,50,000 20%, इथं पण 20%. 12,50,000 म्हणजेच 15 लाखापर्यंत 25%, इथं 20% आहे. आणि 15 लाखाच्या पुढे इथे पण 30% आणि इथे पण 30%. 31 मार्च 2023च्या आत आणि 1 एप्रिल 2023 नंतर. नवीन कर प्रणाली विरुद्ध जुनी कर प्रणाली यांच्या कर आकारणी दरांमधील फरक. टिप बघा, कृपया लक्षात घ्या की नवीन कर प्रणालीमधील कर दर हे सर्व श्रेणीतील लोकांसाठी सारखेच आहे. ते म्हणजे 60 वय वर्षांपर्यंतच्या व्यक्ती आणि HUF, 60 ते 80 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक आणि 80 वर्षावरील वरिष्ठ नागरिक. त्याच्यामुळे नव्या कर प्रणालीमध्ये ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिकांना मूलभूत सवलतीच्या मर्यादा वाढवली जाणार नाही. बघा, नवीन कर प्रणालीमध्ये तसं काही नाही, ज्येष्ठ आणि वरिष्ठ. ओके. ज्यांचे उत्पन्न रुपये 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल त्या व्यक्ती 87A अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र असतील. दोन्हींमध्ये अशा व्यक्तींसाठी 0 कर दर असेल. नवीन जुन्या कर पद्धत 2023च्या अर्थसंकल्पांमध्ये नव्या नियमानुसार सूट देण्यात आली आहे आणि त्यामुळे 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. अनिवासी भारतीयांसाठी मूलभूत सवलतीची मर्यादा वय कितीही असेल तरी 2.5 लाख रुपये आहे. सर्व प्रकारांमध्ये कर आकारणीत 4% दराने आरोग्य आणि शिक्षण अधिभार जोडला जाईल. 18-19 पासून आतापर्यंत 3% वाढ. वर नमूद केलेल्या सर्व श्रेणींमध्ये खालील कर दरानुसार लागू अधिभार. एकूण उत्पन्न 50 लाख रुपये असेल तर 10% आयकर आकारला जाईल. एकूण उत्पन्न 1 करोड रुपये असेल तर 15% आयकर आकारला जाईल. एकूण उत्पन्न 2 करोड असेल तर 25% आयकर आकारला जाईल. एकूण उत्पन्न 5 करोड असेल तर 37% आयकर आकारला जाईल. तर 2023च्या अर्थसंकल्पांमध्ये नवीन कर प्रणालींमध्ये सर्वोच्च 37% अधिभार कमी करून 25% करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2023 पासून लागू झालेला आहे. जुन्या कर प्रणालीसाठी आयकर आकारणी दर आर्थिक वर्ष 2022-23 एवाय 23-24 असेसमेंट इयर. तुमच्या वयोगट निवडा. 60 वर्षांपेक्षा कमी, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी आयकर आकारणी आणि HUF.
आयकर आकारणी 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती आयकर आकारणी 2.5 लाखांपर्यंत 0, 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत 5%, 5 लाख ते 10 लाखांपर्यंत 20%, त्याच्यावर असेल तर 10 लाखांच्या वरती 10 लाखांपर्यंत 30%. बघा, व्यक्तींसाठी 60 वर्षांवरील एचयूएफ आणि अनिवासी ₹2.5 लाखांपर्यंत सवलत आहे. वरील प्रमाणे करपात्र रकमेवर 4% अतिरिक्त एज्युकेशन टॅक्स आणि सेस आरोग्य असं म्हणतो त्याला, एज्युकेशन टॅक्स आहे का नाही, अतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण अधिभार लागू असेल. अधिभार जेथे एकूण उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त आहे, 1 करोड पर्यंत असेल तर 10% आयकर आकारला जाईल. जेथे एकूण उत्पन्न 1 करोडपेक्षा जास्त असेल तर 15% आकारला जाईल. आर्थिक वर्ष 2022-23 EY 23-24 साठी आयकर आकारणी दर, नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली. आर्थिक वर्ष 2022-23 EY असेसमेंट इयर 23-24 साठी जुनी कर प्रणाली आकारणी दर, नवीन कर प्रणाली आकारणी दर. रहिवासी आणि एचयूएफ सर्व करदाते इथे. आकारणी 60 वर्ष वय आणि अनिवासी भारतीय 60 ते 80 वर्ष, 80 वर्ष आणि 2023 2023च्या अर्थसंकल्पानुसार अर्थसंकल्प 2023 नंतर, म्हणजे इथे 31 मार्च 2023 पर्यंत आहे. इथे 1 एप्रिल 2023 पासून पुढे, म्हणजे आता आपलं हे आपण रिटर्न भरणार आहोत, आता एप्रिल 2024 नंतर भरणार आहोत 31 जुलैच्या आत. बघा, आपल्यासाठी शेवटचा कॉलम उपयोगाचा आहे. 2.5 लाखांपर्यंत 0 आहे, 2.5 लाख ते 3 लाखांपर्यंत पण 0 आहे. नंतर 3 लाख ते 5 लाखांपर्यंत 5% आहे, 5 ते 6 लाखांपर्यंत 5% आहे, 6 ते 7.5 लाखांपर्यंत 10% आहे, 7.5 ते 9 लाखांपर्यंत 10% आहे, 9 ते 10 लाखांपर्यंत 15%, 10 ते 12 लाखांपर्यंत 15%, 12 ते 12,50,000 20%, आणि 12 लाख ते 50,000 20%. नंतर पुढे 15 लाखांपर्यंत 30%. नवीन कर पद्धती स्वीकारण्यासाठी अटी काय आहेत? नवीन कर रचनेमध्ये सवलत कर स्वीकारणाऱ्यांनी सध्याच्या कर व्यवस्थेत उपलब्ध असलेले फायदे आणि सूट जाणून घ्यावे लागतील. एकूण 70 फायदे आणि सूट आहेत ज्यांना परवानगी नाहीये. सर्वात सामान्य खालील प्रमाणे आहेत. काय नवीन याच्यामध्ये? तर नवीन कर दर नियमांतर्गत सामान्य सवलती आणि कपातीची अनुमती नसलेली यादी. प्रवास भत्त्याला नाही. म्हणजे LTM, घर भाडे भत्ता, HRA तो पण नाही. वाहतूक भत्ता, नोकरीच्या निमित्ताने होणारे रोजचा खर्च, बदली भत्ता, सहाय्यक भत्ता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, इतर विशेष भत्ते कलम 10-14 क्लॉज मध्ये, पगारामधील कपात आणि व्यावसायिक कर, घर कर्जावरील व्याज बघा ते पण नाही मिळणार तुम्हाला. कलम 24 चॅप्टर 5A अंतर्गत असलेल्या सवलती ATC, ATD या कोणत्याच मिळणार नाही. कलम 80 CCC वगळता आहे का, ती वगळता बाकी नवीन कर प्रणालीप्रमाणे पगारदारांना या गोष्टीची सूट मिळणार नाही. नवीन कर दर नियमांतर्गत अनुभूती असलेल्या सवलतीची यादी. विशेष अपंगासाठी वाहतूक भत्ता, नोकरीच्या निमित्ताने होणाऱ्या वाहतुकीचा भत्ता, कलम 80 CCD 2 अंतर्गत अधिसूचित निवृत्ती वेतन योजनेचा गुंतवणूक, कलम 80 JJAA अंतर्गत नवीन कर्मचाऱ्यांच्या रोजगारासाठी सवलत, आयकर मध्ये कलम 32 पर्यंत घसरण आगाऊ अवमूल्यन वगळता, नोकरी किंवा बदलीसाठी प्रवास करण्यासाठी कोणताही भत्ता. बघा, नव्या कर रचनेत कोणतीही कपात आणि सवलत दिली जाते ते समजून घेऊ. नव्या आणि जुन्या कर रचनेअंतर्गत उपलब्ध कपात आणि सवलत यांच्यामधील तुलना पुढील प्रमाणे. वैशिष्ट्ये. जुनी कर रचना, नवीन कर प्रणाली 31 मार्च 2023 पर्यंत आणि नवीन कर प्रणाली 1 एप्रिल 2023 पासून आपण जे आता रिटर्न फाईल करणार आहोत त्या वर्षात. बघा, सवलत पात्रतेसाठी उत्पन्नाची पडताळणी 5 लाख इथे 7 लाख केली. आता तर प्रमाणित कपात 50,000, इथे पण 50,000. करमुक्त उत्पन्न 5.5 लाख, इथं 7.5 लाख केले. 87 अंतर्गत 12.5 लाख, इथं 25,000 रुपये आहेत. HR सवलत इथे नाही आहे, इथं आहे. प्रवास भत्ता आहे जुन्या पद्धती, इथं नाही. अन्य भत्ते पण नाही बघा, प्रमाणित पण नाहीये बघा इथे. मनोरंजन भत्ता पण नाहीये. अधिकृत कारणांसाठी परवानग्या त्याला आहे.
कलम 24B अंतर्गत जे आपलं लोन घेतो आपण हाऊसिंग लोन, त्याचं इंटरेस्ट सुद्धा नाही इथे. नंतर गृह कर्जावरील व्याज येते, त्याचा अर्थ लेट आउट आहे बघा. मालमत्तेचे कलम 24B अंतर्गत गृह कर्जावरील व्याज इथं आहे. लेट आउट असेल म्हणजे भाड्याने दिलेला असेल तर. ETC अंतर्गत कपात नाहीये बघा. नंतर NPS मध्ये असलेले इथे नाहीये. NPS मध्ये कर्मचारी योगदान वगैरे आहे इथे बघा, इथे आहे. वैद्यकीय विमा ATD खाली नाहीये. दिव्यांगन व्यक्ती ATU साठी नाहीये. शिक्षण कर्जावरील व्याज ATE खाली नाहीये. इलेक्ट्रिक वाहन कर्जावरील व्याज ATEEB पण नाहीये आता सध्या. राजकीय पक्ष संस्था इत्यादींना देणग्या दिल्या ATG खाली, इथे पण नाहीये. ATTTA आणि ATTB अंतर्गत सेव्हिंग बँक व्याज हे पण नाहीये. इतर चॅप्टर म्हणजे ते पण नाही. ATTTB वगैरे ते पण नाहीये. इतर चॅप्टर, इतर कपात हे पण नाहीये बघा. नवीन कर पद्धती जर का तुम्ही उचलली तर तिच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत नाही सवलतीमध्ये. अग्निवीर कॉपर्स निधीतील सर्व योगदान ATCCH इथं आहे, इथं पण आहे. कौटुंबिक पेन्शन मध्ये सवलत आहे. 50,000 पर्यंत भेटवस्तू दिली समजा एखादी तर ती आपल्याला सूट आहे बघा. ऐच्छिक सेवानिवृत्त असेल तर इथे आहे. ATD अंतर्गत ग्रॅज्युटी सवलत आहे. ATA अंतर्गत रजेसाठी मिळणारी रोख रक्कम आहे. नंतर रोजचा भत्ता आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी वाहतूक भत्ता आहे. वाहतूक भत्ता इथे पण आहे बघा. आता जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर प्रणाली यांचे उदाहरण आणि कोणती चांगली आहे, तर आपण काय करू, पुढच्या वेळेस आल्यावर ही व्यवस्था बघूया इथून पुढे. थँक्यू.